विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इयत्ता 8वी आणि पाठ आहे आपला मराठी विषयाचा 11वा, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा। आपण सगळे स्वामी विवेकानंदांचे हे चित्र ओळखता, अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहे आणि विवेकानंदांच्याच जीवनातील एक छोटासा प्रसंग या पाठामध्ये दिलेला आहे। हा पाठ लिहिलेला आहे सुनील चिंचोलकर यांनी। त्यांचा जन्म झाला होता 1951 मध्ये आणि मृत्यू 2018 मध्ये, म्हणजे नुकताच आता 2 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे। आपले लेखक सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक आहेत। संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्र इत्यादी 40 पुस्तके प्रकाशित। त्यांना शिवसमर्थ पुरस्कार आणि कृतज्ञता पुरस्कार तसंच समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहेत। म्हणजे जेव्हा विवेकानंद भारत फिरत होते तेव्हा त्यांच्या जीवनामधले जे काही प्रसंग आहेत ते या पाठात आलेले आहेत। त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलनशक्ती याविषयीचे वर्णन आले आहे। भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते। ते समारोप म्हणजे शेवट, जेव्हा त्यांना शेवट करायचा होता तर ते कन्याकुमारीला गेले आणि कन्याकुमारी हे समुद्रामध्ये असलेले एक शिलाखंड, कन्याकुमारी येथे एक शिलाखंड आहे समुद्रामध्ये, तिथे त्यांनी ध्यान केलं आहे। स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते। सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आणण्याविषयीचे चिंतन केले। म्हणजे भारतामध्ये काय समस्या आहे आणि त्याचं निदान कसं करता येईल या संदर्भात त्यांनी 3 दिवस चिंतन केलं। कुठे तर शिलाखंडावर। या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते। प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला आहे। तर चला आता आपण पाठाला प्रत्यक्ष सुरुवात करू आणि समजून घेऊ। ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले। तर स्वामीजींना आपल्या देशाची सेवा करायची होती, पण सेवा करताना कोणत्या क्षेत्रामध्ये सेवा करायची, कोणत्या क्षेत्रात कार्य करायचं ते लक्षात यावं म्हणून आपल्या देशाची परिस्थिती काय आहे, वर्तमान काळामध्ये देश कोणत्या स्थितीतून जात आहे ते बघण्यासाठी त्यांनी आपल्या देशाची यात्रा करायचं ठरवलं, देश बघायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी हिमालयापासून सुरुवात केली। म्हणजे देशाच्या उत्तरेपासून सुरुवात केली आणि दक्षिणे आपल्या देशाचं दक्षिण टोक म्हणजे शेवटचं टोक तर कन्याकुमारी त्यांनी भ्रमण केले। भ्रमण केले म्हणजे ते फिरले। पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचत असत। ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे। खंड म्हणजे काहीतरी एक मोठं पुस्तक, मोठा ग्रंथ। त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले। म्हणजे एका दिवसात ते एक मोठा खंड वाचायचे। ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे, असे घडूच शकत नाही। काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते। थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं, तसंच बहुतेक हा साधू करत असेल। तर आता ग्रंथपालाला शंका वाटली की एवढाले ग्रंथ एका दिवसात वाचणं शक्य नाही, कारण हे ग्रंथ वाचायला लोकांना 2-2, 3-3 महिने लागतात। तो ग्रंथ स्वामीजी फक्त एका दिवसात कसे काय वाचतात, म्हणून त्यांना असं वाटलं की स्वामीजी दुसऱ्यांवर इम्प्रेशन टाकण्यासाठी फक्त चाळत असेल आणि वापस आणून देत असेल, अशी तक्रार त्यांनी किंवा असं मत स्वामीजींच्या शिष्यांजवळ व्यक्त केलं। शिष्यांनी ही सगळे स्वामीजींना सांगितले आणि जे काही ग्रंथपाल स्वामीजींच्या शिष्याजवळ बोलले तेच त्यांनी स्वामीजींना सांगितलं। 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले।
त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. आता स्वामीजींना हे माहित होतं की ग्रंथपालाला आपल्यावर शंका आहे. तर स्वामीजींनी त्याला सांगितलं की मी 3ही खंड वाचलेले आहे आणि तुम्हाला जर माझ्यावर काही डाऊट असेल, शंका असेल तर मला तुम्ही त्या 3ही ग्रंथांमधलं काही पण प्रश्न विचारू शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. आव्हान दिलं म्हणजे काय केलं तर चॅलेंज केलं स्वामीजींनी की तुम्हाला जर शंका वाटत असेल तर तुम्ही मला प्रश्न विचारा. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले आणि आता ग्रंथपालाने खरोखर स्वामीजींना त्यांनी जे वाचलेला लक्षात आहे की नाही ही परीक्षा बघण्यासाठी काय केलं तर त्यांनी वाचलेल्या खंडातलेच आडवे उभे कोणतेही प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. कंठस्थ म्हणजे पाठ न बघता. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. आणि जेव्हा स्वामीजी कोणत्याही पानावरचे उत्तर त्यांना सांगायचे ग्रंथपालाला तर ग्रंथपाल अवाक झाले, आश्चर्यचकित झाले आणि काय म्हणतात ग्रंथपाल की हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे, म्हणजे माणसाला हे शक्य नाही, तर तुमच्यामध्ये दिव्य शक्ती असली पाहिजे असं ग्रंथपालाला वाटलं. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. म्हणजे आपल्याला असं वाटते की एवढाले मोठाले ग्रंथ वाचणं हे दिव्य शक्तीचं काम आहे किंवा स्वामीजींमध्ये काहीतरी मोठी शक्ती असली पाहिजे. पण इथं लेखक काय म्हणतात, स्वामीजींनी जे उत्तर दिले की माझ्या एवढं कसं लक्षात राहतं ते तर्कशुद्ध आहे, म्हणजे तर्काला धरून आहे, बुद्धीला पटणारं आहे, तर्काशी संगत आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. तर स्वामीजी काय म्हणतात, तर हे सर्व माझं कसं लक्षात राहते, तर कारण काय, तर मी मन एकाग्र करण्याचा काय केलेला आहे, सराव केलेला आहे. त्यासाठी मी ध्यानाचा अभ्यास केला आहे. म्हणजे ध्यान म्हणजे काय, तर एकाच गोष्टीवर खूप वेळ मन एकाग्र करून ठेवणे, त्याला ध्यान म्हणतो आपण. आणि असं मन स्थिर करणे, शांत करण्याचा मला सराव असल्यामुळे मी जे काही वाचतो त्याच्यावर माझं लक्ष पटकन केंद्रित होते आणि ते माझ्या लक्षात राहते. म्हणजे सांगायचं काय आहे, तर खूप दिव्य शक्ती असली तरच आपण जे वाचलं ते लक्षात राहते असं नाही, तर आपण जर मनाला एकाग्र करण्याचा अभ्यास केला तर आपल्याला सुद्धा ते होऊ शकते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. म्हणजे काय, तर आपण पहिल्या वर्गात जेव्हा जातो तेव्हा आपल्याला एक एक अक्षर शिकवल्या जाते, मग शब्द शिकवल्या जाते, मग वाक्य शिकवल्या जाते. तर आपण ते त्याच पद्धतीने शिकतो आणि मग सुरुवातीला अक्षरच वाचतो, नंतर शब्द वाचतो, नंतर वाक्य वाचतो. तर स्वामीजी म्हणतात की आपल्याला जशी सवय लावल्या जाते तसंच आपल्याला वाचता येते. मग तर आपण एका दृष्टिक्षेपात एक वाक्य पण वाचतो आणि भरभर वाचू शकतो. त्यामुळे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. तर इथं स्वामीजी काय म्हणतात की हे फार काही मोठं काम नाही, आपण जर प्रयत्न केला म्हणजे प्रॅक्टिस केली. खेळाचंही बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर प्रॅक्टिस केली तर काय होते, आपल्याला तो खेळ चांगल्या रीतीनं खेळता येतो. सुरुवातीला खेळता येत नाही. आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची शक्ती, नेत्रेंद्रिय म्हणजे डोळे, आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. म्हणजे अक्षर, शब्द, वाक्यच न वाचता आपण एका दृष्टीमध्ये पूर्ण पॅरेग्राफ सुद्धा वाचू शकतो असं स्वामीजी म्हणतात. पण त्यासाठी काय करावं लागते, आपल्याला आपल्या मनाची, बुद्धीची आणि डोळ्याची शक्ती वाढवावं लागते. त्यासाठी तसा सराव करावा लागतो. मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथाची पानेच्या पाने मी वाचू शकतो. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले, कन्याकुमारी हे भारताच्या दक्षिणेकडील टोक आहे, तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले आणि
कन्याकुमारी या ठिकाणी काय आहे तर कन्याकुमारी देवीचं मंदिर आहे. त्यांनी तिथले दर्शन घेतले कन्याकुमारी देवीचं. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर. आणि आता स्वामीजी आपल्या भारत देशाच्या सगळ्यात शेवटच्या टोकावर पोचले आणि त्यांना असं दिसलं की 3ही बाजूला अनंत समुद्र पसरलेला आहे आणि काही अंतरावर म्हणजे त्यांनी अंतर दिलं 1-1.5 फरलांग म्हणजे 200 मीटर पर्यंत अंतरावर 2 शिलाखंड आहे. म्हणजे समुद्रामध्ये होते हे 2ही शिलाखंड आणि तिथे आपल्याला नावेतून जहाजातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तर स्वामीजींच्या मनात आलं की आपण तिथं गेलो तर. त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले ते काय आहे. नावाडी म्हणाले त्याला श्रीपाद शिला म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही. तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावे. कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत. मी निष्कांचन संन्यासी आहे. निष्कांचन म्हणजे काहीच नसणे, कांचन म्हणजे पैसा आणि माझ्याजवळ निष्कांचन म्हणजे 1ही रुपया नाही. नावाडी म्हणाले, ते तुमचे तुम्ही बघा. आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली आणि जसंही स्वामीजींना लक्षात आलं की हा नावाडी काही आपल्याला त्याच्या नावेमध्ये बसवून त्या शिलाखंडापर्यंत घेऊन जाणार नाही, तर स्वामीजींना पोहता येतच होतं. त्यांनी एकदम समुद्रात उडी टाकली. कल्पना करा, 1.5 फरलांग अंतर पोहत जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. एखादा मनुष्य जर जबड्यांमध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. आता इथे लेखक आपल्याला काय सांगत आहे की स्वामीजींना हे माहीत नव्हतं की त्या समुद्रामध्ये, कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये मोठे मोठे शार्क नावाचे मासे आहे आणि त्यांचे दात एवढे मोठे आहे की ते माणसाचे तुकडे पाडू शकतात. आणि जसेही स्वामीजींनी समुद्रात उडी मारली तर नावाडी घाबरून गेले, कारण आता नावाड्यांना माहीत होतं की इथे शार्क मासे आहे आणि स्वामीजींच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून ते घाबरले. लगेच त्या 2-3 आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर. स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य. त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर. स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. अद्वितीय म्हणजे याची तुलनाच करता येत नाही असा पॉवरफुल शक्तिशाली हा व्यक्ती आहे असं कोणाला वाटलं तर नावाड्यांना वाटलं. आणि का वाटलं? कारण एवढा मोठा समुद्र पोहून स्वामीजी जवळपास 200 मीटर पर्यंत समुद्र पोहून ते गेले. 1.5 फरलांग 2 फरलांग अंतर ते पोहून गेले आणि शार्क माशापासून ते वाचले. आणि स्वामीजींचा हा पराक्रम पाहून नावाड्यांना वाटलं की हा काही साधासुधा व्यक्ती नाही, तर हा शक्तिशाली मनुष्य आहे. स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. म्हणजे त्या शिलाखंडावर राहायला काहीच जागा नव्हती, छत पण नव्हतं. आणि स्वामीजी म्हणत आहे नावाड्यांना की मी इथेच राहणार आहे. किती दिवस? 2 ते 3 दिवस. आणि जसंही ते नावाड्यांनी ऐकलं ते थक्क झाले. म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलं की हे कसं शक्य आहे. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले आणि खरोखर स्वामीजी मात्र
आपल्या वचनाला जागले ते 3 दिवस त्या शिलाखंडावर राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका मारायचे, पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत. भावसमाधीमध्ये म्हणजे एक प्रकारची गाढ ध्यानाची अवस्था असते, ज्यामध्ये व्यक्ती आपल्या स्वतःच्या शरीराचं भान विसरून त्याची चेतना, त्याचं मन अनंत अनंत भावामध्ये, किंवा ज्याला असं साधू संत म्हणतात की परमेश्वरामध्ये त्यांचं मन विलीन होते, किंवा ईश्वरी शक्तीमध्ये अनंत चेतनेमध्ये त्यांची चेतना समरस होऊन जाते, त्याला भाव समाधी म्हणतात, म्हणजे ध्यानावस्था. त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले, पण त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. आणि आता नावाड्यांना वाटलं की एवढा मोठा ग्रेट साधू आहे, महान साधू संत आहे की जो 3 दिवस इथे ध्यानस्थ बसलेला आहे, आणि आपण अशा माणसाला या शिलाखंडावर येण्यासाठी पैसे मागितले आणि त्यांना आपल्या नावेमध्ये आणलं नाही. त्यांना स्वतःचीच काय आहे लाज वाटली आणि त्यांना वाईट पण वाटलं की आपण फार मोठी चूक केली. पण जसंही त्यांनी नाही म्हटलं स्वामीजी काय आहे, तर त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. म्हणजे जसंही एखादी कोणी व्यक्ती आपल्याला विरोध करतो तर आपण काय करतो, तर आणखी ताकदीनं ती गोष्ट करतो. तशासारखं स्वामीजींना काय झालं, जसंही त्यांनी नाही म्हटलं तर स्वामीजी मधली आंतरिक शक्ती जागृत झाली, अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. म्हणजे त्यांना आतून अशी शक्ती जाणवली की आता यांनी नाही म्हटलं तर ठीकच आहे, आपण स्वतः पोहून जाऊ. स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. स्वामीजी इथं सांगत आहे आपल्याला की माणसाच्या जीवनामध्ये प्रतिकूलता पाहिजे, म्हणजे कठीण परिस्थिती आली पाहिजे, कोणीतरी विरोध केला पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थानं माणसाची काय होते, प्रगती होते, माणसाच्या आतली शक्ती जागृत होते. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते, आणि सारखे सारखे सुख आणि समृद्धीत जर माणसाच्या समोर असेल तर माणसाचा विकास होत नाही, असं स्वामीजी म्हणतात. फूल कोमेजून जाते म्हणजे माणसाचा विकास घडून येत नाही, त्याच्यात शक्ती तयार होत नाही. जसं आपण एखाद्या जिम मध्ये जाऊन व्यायाम करतो तेव्हा कुठे आपलं शरीर मजबूत बनते, आणि तेच जर आपण सारखं झोपून राहिलो किंवा काहीच कष्ट केले नाही तर शरीर कमजोर बनते. त्यासारखंच आहे. स्वामीजी म्हणतात की जीवनात जेव्हा संकट येईल, विरोध होईल, प्रतिकूलता येईल, तेव्हा कुठे आपल्या आतमधली शक्ती जागृत होते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते. म्हणजे स्वामीजींना इथं सांगायचं आहे की आपल्याला सुद्धा जीवनामध्ये इंजिनियर, डॉक्टर आणि मोठं काही व्हायचं असेल, जीवनात सायंटिस्ट आहे, समाजसेवक आहे, चांगला शेतकरी आहे, तर आपल्याही जीवनामध्ये सगळंच आलबेल असता कामा नये. तर आपल्याही जीवनात थोडा संघर्ष असला पाहिजे, संकट असले पाहिजे, विरोध असला पाहिजे, तेव्हाच कुठे आपल्यामधली शक्ती जागृत होईल, असं स्वामीजी इथं सांगतात. चेतना फुलते म्हणजे आपल्या जीवनाचा विकास होतो. म्हणून तर तुम्ही बघा, बहुतेक श्रीमंतांची मुलं वाया गेलेली असतात, कारण सगळ्या गोष्टी त्यांना आयत्या मिळतात, आणि गरिबांची मुलं आपलं ध्येय समोर ठेवून शिकतात आणि पुढे जातात, जीवनात प्रगती करतात. आणि असा अनुभव आहे की जे लोक प्रतिकूलतेमधून समोर गेलेले आहे, ज्यांना जीवनामध्ये विरोध, संघर्ष सहन करावा लागला, त्यांनीच जीवनात मोठे मोठे कामं करून दाखवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की गांधीजी असो की स्वामी विवेकानंद असो की रामकृष्ण परमहंस आहे, संत तुकडोजी महाराज आहे, गाडगे बाबा आहे, या लोकांनी जीवनामध्ये फार मोठं कार्य केलं, पण त्यांना विरोध झाला, त्यांना प्रतिकूलता आली त्यांच्या जीवनामध्ये. तर म्हणून स्वामीजी इथं म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये संकट असल्याशिवाय, समस्या असल्याशिवाय त्यामध्ये शक्ती विकसित होत नाही. स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. आणि तिथे काय करत होते, ध्यान कशाचं करत होते, तर भारत मातेचं, भारताचं. डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, ज्यांना जेवायलाही अन्न नाही, त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो. आता स्वामीजींच्या लक्षात आले संपूर्ण भारत पाहिल्यानंतर की या भारतामध्ये खूप गरिबी आहे, लोक अर्धपोटी झोपतात, काही लोक अन्नाअभावी मरण पावतात. तर या अशा देशातील गरीब लोकांना, अर्ध उपाशी लोकांना आपण तत्वज्ञान सांगून, वेदांत म्हणजे तत्वज्ञान सांगून, देवधर्म सांगून काहीच उपयोग नाही.
तर भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे. तर ते असं समजतात की लोकांच्या पोटात भूक आहे आणि आपण त्यांना जर देवधर्म सांगितला तर ते काही योग्य होणार नाही. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. आता त्यांनी बघा किती व्यावहारिक धर्म इथं सांगितला की लोकांना 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे, तेव्हाच त्यांना देवधर्म सांगायला हरकत नाही. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो. आणि ते म्हणतात की धर्म म्हणजे नुसती पूजा, प्रार्थना, ध्यान करणे एवढंच नाही, किंवा संन्यासाचा ड्रेस घालून पूर्ण देश फिरत बसणे एवढंच नाही. तर धर्माचं काम आहे सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो. कारण सूर्य उगवल्यावर गरीब आणि श्रीमंत सगळ्यांना प्रकाश देतो आणि सगळा अंधार दूर करतो. तशासारखं स्वामीजी म्हणतात की धर्मानं सुद्धा सूर्यासारखं सर्वांना प्रकाश दिला पाहिजे. वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. तर धर्म कसा असला पाहिजे? वसुंधरा म्हणजे धरती, जमीन. जमिनीवर बघा सर्वच ती संग्रह करते, म्हणजे सगळ्यांना आपल्या जमिनीवर स्थान देते, सगळ्यांसोबत सारखी समान वागणूक ठेवते आपली धरती माता. तसा धर्म सुद्धा असला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की धर्मानं नुसतं वेदांत सांगू नये किंवा देवधर्म सांगत बसू नये, तर सगळ्यात पहिले लोकांच्या प्राथमिक गरजा सुद्धा पूर्ण करण्याचं काम धर्मानं करावं. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले आणि त्यांनी त्यांच्या जीवनामधून फार मोठा संदेश समाजाला दिला. तर तो कोणता संदेश आहे की हा जो धर्म आहे, हा धर्म केवळ वेदांत सांगून होणार नाही, तर सूर्य जसा सर्वांना प्रकाश देतो आणि धरती माता जशी सर्वांना आपल्या पृथ्वीवर आधार देते, तसाच आधार या धर्मानं गरीब, श्रीमंत, हुशार आणि मागास सगळ्यांना आधार दिला पाहिजे. आणि असाच धर्म जो सर्व धर्माला मानणारा असेल, सर्व धर्माचा समन्वय असणारा संदेश स्वामीजींनी समाजाला दिलेला आहे, असं लेखक इथे म्हणतात. अतिशय सुंदर असं चिंतन या पाठामध्ये लेखक सुनील चिंचोलकर यांनी मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, कमेंट करून सांगा मला, आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.